मित्रांनो, आज मी तुम्हाला महाभारतातील एक अशी अद्भुत आणि विचित्र कथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही मनात प्रश्न निर्माण होईल. तुम्हाला माहीत आहे का, की एक वेळ अशी आली होती जेव्हा पांडवांनी स्वतःच्या मृत पित्याचं मांस खाल्लं होतं. पण त्यांनी असं का केलं? चला तर मग या कथेतला संपूर्ण रहस्य उलगडूया. पांडू महाराजांचे 5 पुत्र होते: युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांची आई होती कुंती, तर नकुल आणि सहदेव यांची आई होती माद्री. पांडू हे 5ही मुलांचे पिता होते, पण त्यांना एक श्राप होता. तो म्हणजे जेव्हा ते स्त्रीसह संभोग करतील त्या क्षणी त्यांचा मृत्यू होईल. त्यामुळे पांडवांच्या आग्रहावरून कुंती आणि माद्री यांनी विविध देवतांना मंत्राद्वारे देवतांचं आवाहन केलं आणि हे पुत्र प्राप्त केले होते. आता कथा पुढे अशी आहे की जेव्हा पांडूचं निधन झालं तेव्हा त्यांच्या मृत शरीराचं मांस 5ही पांडवांनी आपापसात वाटून खाल्लं. कारण स्वतः पांडूचीच अशी इच्छा होती. ते म्हणाले होते की माझ्या वीर्यातून हे पुत्र जन्मलेले नाहीत, त्यामुळे माझं ज्ञान, माझं कौशल्य, सामर्थ्य त्यांच्यात उतरलेलं नाही. म्हणून माझ्या मृत्यूनंतर माझं शरीराचे मांस त्यांनी खावं, ज्यामुळे माझं ज्ञान आणि सामर्थ्य त्यांच्या शरीरात प्रवेश करेल. याबाबत 2 वेगवेगळ्या मान्यता सांगितल्या जातात. पहिल्या मान्यतेनुसार 5ही पांडवांनी वडिलांचं मांस खाल्लं होतं, पण सर्वाधिक भाग सहदेवाने खाल्ला. तर दुसऱ्या मान्यतेनुसार फक्त सहदेवानेच पित्याची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्याने पांडूच्या मेंदूचे 3 भाग खाल्ले. पहिला तुकडा खाल्ल्यावर त्याला भूतकाळाचं ज्ञान झालं, दुसरा तुकडा खाल्ल्यावर वर्तमान काळाचं आणि तिसरा तुकडा खाल्ल्यावर भविष्य काळाचं संपूर्ण ज्ञान त्याला प्राप्त झालं. म्हणूनच सहदेव हा 5ही भावांपैकी सर्वात ज्ञानी ठरला. त्याला भविष्यात काय घडणार आहे हे आधीपासूनच कळू लागलं. शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाशिवाय एकमेव व्यक्ती अशी होती जिला महाभारताच्या युद्धाबद्दल संपूर्ण माहिती होती, ती म्हणजे सहदेव. पण श्रीकृष्णांना भीती होती की सहदेव ही गुपितं इतरांना सांगेल. म्हणूनच त्यांनी सहदेवाला एक श्राप दिला की जर त्याने हे भविष्य काळातील रहस्य कोणालाही सांगितलं तर त्याच क्षणी त्याचा मृत्यू होईल. तर मित्रांनो, ही कथा जितकी विचित्र तितकीच विचार करायला लावणारी आहे. पित्याचं ज्ञान मुलांमध्ये उतरावं यासाठी पांडूंनी अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती आणि सहदेव मात्र त्या इच्छेचं पूर्ण पालन करणारा ठरला. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.